नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये दादा चिडूनच म्हणतात, मला ही दोडक्याची भाजी नकोय, माझ्यासाठी भरलं वांग कर. तेव्हा बाबी आत्या म्हणतात, अरे दादा, वांग तर अण्णांना आवडायचं, तुला तर दोडक्याची भाजी आवडते ना. तेव्हा दादा म्हणतात, ते मला काही माहिती नाही आणि मला परक्या लोकांचं ऐकायचं नाही. सुनबाई, तुला वांगी करायला जमणार आहेत की नाही, की मी मीनूला बोलावू. असं म्हणत मीनू असा आवाज देतात. तेव्हा सर्वजण कोण मीनू असं बोलू लागतात. तेव्हा बाबी आत्या सांगतात की मीनू तर मीच आहे, एकटे अण्णाच मला मीनू अशी हाक मारायचे. आणि पण दादा, तू मला मीनू का म्हणतोय असं विचारू लागतात. तेव्हा दादा चिडूनच म्हणतात, तू मीनू नाहीये, मीनू लहान आहे, ती शाळेत जाते, 4थीत आहे. बाई, जर का तुला जेवण वाढायचं नसेल ना तर ठीक आहे, मी पाणी पिऊन राहील. असं बोलत आता ते ताट तसंच ढकलवून देतात आणि आत निघून जातात. तेव्हा आता सर्वच जण अवाक झालेले असतात. शशांक पटकन ती पोळी भाजी उचलून ठेवतो, तर सर्वांनाच दादा असं अण्णांसारखं का वागत आहे ते कळतच नाही. अप्पूचं तर डोकं फुटायची वेळ येते आणि ती गोंधळतच म्हणते, पण हे अण्णा कोण? हा बाबी आत्या सांगतात, अण्णा म्हणजे आमचे वडील, आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो. आणि माई, तुला आठवतंय का, ते तुला थोरल्या सूनबाई अशी हाक मारायचे. आता जो आहे तो दादा नाही तर आमचे बाबा आहेत, असं आश्चर्याने बोलते. माई मात्र रडवेल्या होत म्हणतात की पण हे सगळं मला किती विचित्र वाटतंय, माझाच नवरा मला सूनबाई अशी हाक मारतो. तेव्हा अप्पू मात्र मध्येच बोलते की अरे म्हणजे दादांच्या अंगात अण्णांचं भूत शिरलंय. आता त्यानंतर दादा किचनमध्ये आलेले असतात आणि ओरडूनच सूनबाई असा आवाज देतात. तेव्हा आता सर्वच जण किचनमध्ये येतात. तेव्हा दादा चिडूनच म्हणतात, सुनबाई, या स्वयंपाकघराची ही अशी अवस्था का केली आहे? तेव्हा शशांक म्हणतो, दादा हो, असं काय करताय, आपण सर्व मिळून तर हे रंगकाम करत होतो ना. दादा म्हणतात, तू कोण, मध्ये का नाक खुपसतोय? तेव्हा बाबी आत्या सांगतात, अरे दादा, असं काय करतोय, हा आपला शशांक आहे, विठूचा मुलगा, आणि तो ना खूप मोठा सायंटिस्ट आहे. तेव्हा दादा म्हणतात, मग त्याला म्हणावं जाऊन संशोधन कर, इथे हे असं रंगकाम का करतोय? काही नाही, बाहेरून मजूर बोलवा आणि हे सगळं काम करून घ्या. तेव्हा पन्ना बोलते, परंतु त्यासाठी पैसे लागतील, म्हणूनच तर हे काम आपण घरी करत होतो ना. दादा म्हणतात, होऊ देत खर्च, मी देईन पैसे. तेव्हा आता माई म्हणतात, परंतु पैसे कुठे आहेत? दादा सांगतात, आहेत माझ्याकडे, माझ्या तिजोरीमध्ये. माई म्हणतात, अशी कोणती तिजोरी आहे जी मला माहिती नाही? दादा सांगतात, आहे एक चोर कप्पा, चल दाखवतो तुला. आणि ते पुढे जातात. तेव्हा आता सर्वच जण खूप कन्फ्यूज झालेले असतात. म्हणतात की हे म्हणताय तशी कुठलीच तिजोरी नाहीये. तर शशांक बोलतो, परंतु जाऊन पाहूयात ना. तितक्यात दादा आता जोराने सुनबाई असा आवाज देतात. तेव्हा माई देखील आले मामांजी असं म्हणतात. तेव्हा सर्वच जण माई असं ओरडतात. तर इकडे आता दादा कपाट उघडतात आणि माईंना माझी धोतरबंडी कुठे आहे असं विचारतात. माई म्हणतात, ते राहू द्या, तो ती तिजोरी कुठे आहे ते सांगणार होतात ना. तेव्हा दादा आता कपाटाच्या वरच्या बाजूला असलेला एक ड्रॉवर उघडून दाखवतात. माई म्हणतात, अरे बापरे, तिजोरी इकडे होती, इतक्या वर्षात कधी मला दाखवली नाही ते. तर इकडे आता बाहेरून अप्पू, शशांक, पन्ना आणि मानसी आत डोकावत काय सुरू आहे ते पाहत असतात. अप्पू सांगते की आहे, खरंच एक सिक्रेट कप्पा आहे. तेव्हाच आता अमेय आणि सुमी तिथे येतात आणि तुम्ही असे आत का डोकावत आहात असं विचारू लागतात. अप्पू सांगते, आज दादा काका माईला एक सिक्रेट तिजोरी दाखवत आहे, शांत बसा. आणि ती आता आत डोकावते. तर दादा आता त्या ड्रॉवरमध्ये असलेलं एक गाठोडं माईंकडे देत म्हणतात की यात पैसे आहे. माई देखील आता ते उघडून पाहतात. तर त्यात खरंच खूप सारे पैसे असतात. ते पाहून माई तर आवाजतात. दादा माईंना म्हणतात, हे सगळे पैसे खर्च कर, एका आठवड्यात मला स्वयंपाकघर तयार हवंय, जा इथून, आता मला आराम करू देत. तेव्हा माई आता गोंधळतच बाहेर येतात, दरवाजा बंद करतात आणि हळू आवाजात म्हणतात की चला आपण खाली जाऊन बोलूयात. आता सर्वच जण ओसरीत एकत्र येतात. आता अमेय म्हणतो, मला तर तिजोरी आहे याही पेक्षा दादांनी खर्चासाठी पैसे दिलेत ना, या गोष्टीचे आश्चर्य वाटतंय.
तर माई म्हणतात की पण यांना तिजोरी माहिती होती, इतक्या वर्षात मला सांगितलं नाही ना, या गोष्टीचं मला जास्त आश्चर्य वाटतंय. वर अप्पू म्हणते की दादा काकाच तर आपल्या सगळ्या पोरांना सांगतो ना की नवरा बायकोत कुठलंही सिक्रेट नकोय, आणि माई दादा काकानेच तुझ्यापासून, असं बोलतच आता गप्प होते. तर मानसी सांगते की आणि माई आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दादांना भरलं वांग आवडत नाही, परंतु आज त्यांनी तेच करायला सांगितलं. पन्ना बोलते आणि दादा कुठे धोतरबंडी नेसतात? तेव्हा माई म्हणतात हो, ते तर अण्णा वापरायचे ना, आणि मला चांगलं आठवतंय अण्णा जेव्हा बाजार हाटाला जायचे ना, तेव्हा 100 रुपये असोत किंवा 1000 रुपये, त्यातील 1 रुपया देखील परत आणायचे नाही. खूप उधळपट्टी करायचे, सढळ हाताने खर्च करायचे. म्हणूनच तर आमच्या सासूबाईंनी यांना लहानपणापासून काटकसरीचे धडे दिले होते. म्हणायच्या पैसे काय झाडाला लागतात का? आणि हेच नेमकं वाक्य यांनी उचलून धरलं आणि आयुष्यभर पाहताय कंजूस असं वैतागत बोलत असतात. तेव्हा आता शशांक म्हणतो पण मला कळत नाहीये दादा त्यांच्या वडिलांसारखं का वागताय? तेव्हा अप्पू लगेच म्हणते मी सांगते ना तुम्हाला, दादा काकाच्या अंगात ना अण्णांचं भूत शिरलंय. माई खूप घाबरतात आणि लगेच देव पाण्यात ठेवायला जाणार असतात. तेव्हा शशांक त्यांना थांबवतो आणि म्हणतो की असं काही नाहीये, या सगळ्या अंधश्रद्धा असतात. अप्पूचं भलतंच सुरू असतं की भूत असतं, कुकीने पाहिलंय, त्याने मला सांगितलं होतं. शशांक म्हणतो का डॉक्टरांकडे नेल्याशिवाय काही कसं कळेल असं म्हणतो. तेव्हा माई म्हणतात नाही, यांचं दुखणं ना वेगळं आहे, त्यासाठी त्यांना मांत्रिकाकडे न्यावं लागणार. अप्पू म्हणते हो, मला सुद्धा यायचंय, मला पाहायचंय की अंगातून भूत कसं बाहेर काढतात. शशांक वैतागत म्हणतो तुमच्या काहीही काय गप्पा रंगल्यात, आणि काय ग तू डॉक्टरांची मुलगी आहे ना? माई काहीही काय ग, माझं मत आहे आपण दादांना चांगल्या एका सायकियाट्रिस्टकडे नेऊयात. तेव्हा माई गोंधळतच आता हा कोण आहे असं विचारतात. तेव्हा अमेय सांगतो माई अगं मानसिक आजारांवरचा डॉक्टर. तेव्हा माई आता घाबरतच म्हणतात अरे देवा, म्हणजे यांना वेड लागलंय. तेव्हा अप्पू सांगते माई अगं शांत हो, जसे आपल्या शरीराचे आजार असतात तसे मनाचेही काही आजार असतात, उपचार घेतल्यानंतर ते बरे होतात. त्या सायकियाट्रिस्टकडे जाणारा प्रत्येक माणूस वेडाच असतो असं नाही अगं. आता दादांना सायकियाट्रिस्टकडे न्यायचं ठरतं, शशांक अपॉइंटमेंट घेणार असतो. तेव्हा माई म्हणतात पण त्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी यांना तयार कोण करणार? आता सर्वच जण गप्प होतात. त्यानंतर काही वेळाने ते सर्वजण पुन्हा एकदा दादांच्या खोलीत आलेले असतात. माई सांगतात अहो येताय ना डॉक्टरांकडे, तुमच्या तब्येतीसाठीच आम्ही बोलतोय ना. तेव्हा दादा चिडूनच म्हणतात सुनबाई मी कुठेही जाणार नाही, मी ठणठणीत आहे, मला काहीही झालेलं नाही. तेव्हा अप्पू म्हणते दादा काका सारखं सारखं काय रे सुनबाई सुनबाई म्हणतोस, माई आहे ना ती. तेव्हा दादा रागाने म्हणतात ए आगाऊ मुली तू गप्प बस, मी दादा नाही तर अण्णा आहे, दत्तात्रय कानिटकर. तेव्हा अप्पू म्हणते की ठीक आहे, अण्णा तर अण्णा, आणि अण्णा तू जे सांगतोस ते मी ऐकते की नाही? मग तसंच मी सांगते ते तू देखील ऐक ना, कारण आम्ही तुझ्या भल्यासाठीच म्हणतोय, येतोस ना डॉक्टरांकडे? तर शशांक बोलतो हो अण्णा, आणि तिकडे जाऊन हवं तर डॉक्टरांसोबत तुम्ही हवा पाण्याच्या गप्पा मारा. तेव्हा माई वैतागत म्हणतात आता काय या हवा पाण्याच्या गप्पा मारून हे बरे होणार आहेत का? तेव्हा सर्वच जण माईंना गप्प करतात. शशांक म्हणतो अगं आधी त्यांना डॉक्टरांना भेटू तर दे, मग काय गप्पा मारायच्या ते डॉक्टर ठरवतील ना. तेव्हा माई म्हणतात हो हो ठीक आहे, आणि अहो तुम्ही जाऊन ना फक्त डॉक्टरांशी गप्पा मारा. तेव्हा सर्वजण देखील दादांना आता पटवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा दादा रागानेच म्हणतात सुनबाई मी फक्त तुला ओळखतो, या परक्या लोकांना बाहेर काढ. त्यांचा राग पाहून सर्वच जण आता खोलीबाहेर पळ काढतात. तर अमेय खुश होत सांगतो ते परके लोक गेले, आम्ही सख्खे आहोत. तेव्हा दादा ओरडूनच म्हणतात आता हा कोण आहे? तेव्हा आता अमेय आणि माई देखील घाबरतच बाहेर येतात. आता माई सर्वांना सांगतात बघितलत ना, हे डॉक्टरांकडे यायला तयार नाहीये, म्हणून सांगतेय आपण यांना मांत्रिकाकडे घेऊन जाऊयात, सगळी बाधाच दूर होईल. तेव्हा सुमी आणि शशांक माईंना समजावत सांगतात ही सगळी अंधश्रद्धा आहे, आधी दादांचा MRI करू, नंतर डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. तेव्हा माई म्हणतात परंतु हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे. तर आता अप्पू म्हणते परंतु माई तो डॉक्टरांकडे येत नाहीये, मग मांत्रिकाकडे कसा येईल? तेव्हा पन्ना लगेच म्हणते आपण त्या मांत्रिकालाच घरी घेऊन यायचं का? अप्पू म्हणते जसा मांत्रिक घरी येऊ शकतो तसे डॉक्टर पण येऊच शकतात ना.
तेव्हा अप्पू सांगते, तुझ्या सासऱ्याला फोन कर, बाबाच्या ओळखीचा एखादा सायकॅट्रिस्ट तर असेलच ना. तेव्हा आता सर्वांनाच ते म्हणणं पटलेलं असतं. शशांक लगेच डॉक्टर कौशिकांना फोन करतो. तर काही वेळातच सायकॅट्रिस्ट घरी आलेले असतात आणि दादांशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. घरातील सर्वच जण बाहेर उभे असतात. तर डॉक्टर दादांना विचारतात, तुम्ही असं चिडून रागावून कधीपासून वागताय? तेव्हा दादा म्हणतात, मी जन्मापासूनच असा आहे. तर डॉक्टर बोलतात, काळजी करू नका, उपचार केल्यावर सगळं काही ठीक होईल. दादा म्हणतात, मला काहीही झालेलं नाही, मी अगदी ठीक आहे. तेव्हा डॉक्टर हसतच म्हणतात, अहो सगळ्याच पेशंटला हे असंच वाटतं, परंतु मी आलोय ना आता, सगळं ठीक होईल. तुमचा प्रॉब्लेम काय आहे ना तो मला कळलाय, आपण लवकरच त्यावरचं सोल्युशन काढू, फक्त मला जरा कोऑपरेट करा. दादा भडकतच म्हणतात, मी शेवटचं सांगतोय, मला काहीही झालेलं नाही. तर पुढील भागात आता दादांना सर्व आठवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी अप्पू जोरानेच शशांकच्या डोक्यात एक काठी मारते. तो बेशुद्ध होऊन खाली पडतो. तेव्हा दादा आता घाबरतच म्हणतात, लवकर डॉक्टरांना बोलवा, कौशिकला फोन करा. तेव्हा अप्पू म्हणते, अण्णा तुम्ही माझ्या बाबाला कसं ओळखता? तुम्ही तर मला ओळखत नाही ना, तुम्ही दादा नाही तर अण्णा आहात ना. तेव्हा दादा आता गप्प झालेले असतात. तर मित्रांनो, आता दादांची मेमरी परत येईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.